आज आपण करणार आहोत पाणीपुरी। त्यासाठी इथे मी पुदिना, कोथिंबीर, आलं आणि मिरची सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे बारीक करायचं आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपण कोथिंबीर, पुदिना, आलं आणि मिरची थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। आपल्याला तिखट पाणी हवं असेल तर थोड्या मिरच्या जास्त देखील घेऊ शकतो किंवा कमी देखील घेऊ शकतो। पाणी घालून हे मी वाटून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे पाणीपुरी खाताना या कोथिंबीर आणि पुदिन्याचा जो चोथा असतो तो आपल्या तोंडात येणार नाही, म्हणून गाळून घेणं आवश्यक आहे। एक वाटी कोथिंबीर आणि 1 वाटी पुदिन्याचं जवळजवळ 1 लिटर असं पाणी मी तयार करणार आहे। थोडं थोडं पाणी घालून यातला जो अर्क आहे तो आपण काढून घेणार आहोत। आता हा जो चोथा उरलेला आहे तो देखील मी असा हाताने थोडंसं पिळून घेणार आहे, म्हणजे त्यातला जो अर्क आहे तो निघेल आणि आपल्या पाण्याला देखील त्या पुदिना आणि कोथिंबीरीचा चांगला वास येईल। एक ते 1.5 लिटर इथे पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये इथे मी घातलंय सेंधव मीठ, म्हणजे काळं मीठ घातलेलं आहे। भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे। चाट मसाला 1 चमचा घातलेला आहे आणि मीठ चवीनुसार मीठ। आता या पाण्याची थोडीशी चव घेऊन बघायचं, जे काही प्रमाण कमी जास्त असेल ते आपण यात घालू शकतो। आता हे पाणी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। याच्यामध्ये आपण खारी बुंदी देखील घालू शकतो। आता गोड पाणी तयार करण्यासाठी आंबट गोड इथे मी चिंच घेतलेली आहे आणि गुळाचा 1 खडा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एकदम उकळतं पाणी मी इथे घातलेलं आहे आणि आपल्याला हे झाकून बाजूला ठेवायचं आहे। उकडलेले बटाटे घेतलेले आहे, ते बारीक करून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा, चाट मसाला आणि मीठ। याच्यामध्ये आपण कोथिंबीर देखील घालू शकतो। अशा रीतीने पाणीपुरीमध्ये भरायचा जो बटाट्याचा मसाला आहे तो आपला तयार झालेला आहे। तेल इथे गरम केलेलं आहे। आता आपण पुऱ्या तळणार आहोत। या रेडीमेड किराणा दुकानात अशा पाणीपुरीच्या पुऱ्या मिळतात, त्याच मी तळून घेते। एकदम गरम तेल केलेलं आहे। या पुऱ्या लगेच उलटायच्या नाही, त्या आपोआप अशा उलट्या होतात। आणि चांगल्या गोल्डन रंगावर आपण तळून घेणार आहोत, नाहीतर मग त्या कच्च्या राहतात आणि खाताना मग प्रॉब्लेम येतो। तर चांगल्या ब्राऊन रंगावर आपल्याला या तळायच्या आहेत।
दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचे आहेत. आता या पुऱ्या देखील आपल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण चिंच आणि गूळ भिजत घातलेले होते ते हाताने चांगलं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता गरम पाण्यामुळे गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि चिंच देखील चांगली भिजलेली आहे. चांगलं मिक्स करून मग आपण आता हे पाणी गाळून घेणार आहोत. त्यात थोडंसं साधं पाणी देखील मी घालते आणि पूर्णपणे चिंचचा अर्क आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. चिंचेचा चांगला गर असा पूर्णपणे निघाला पाहिजे. आता हे आपलं गोड आंबट पाणी देखील तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. आता आपण पाणीपुरी तयार करणार आहोत. चांगल्या फोडून घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये बटाट्याचा मसाला घालायचा आहे. नंतर तिखट पाणी आणि गोड पाणी. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.